नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मला एक गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. बोलणारा एका पक्षातला आणि त्या एका पक्षातल्या एका नेत्याचं वक्तव्य घेऊन मी दुसऱ्या पक्षाचे कान उपटणार आहे. म्हणून ती गमतीशीर गोष्ट आहे. ज्या नेत्याचं वक्तव्य आजच्या व्हिडिओसाठी मी विषय म्हणून घेतलंय, तो नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचा नेता आहे. शिरूर या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेला नेता आहे. प्रसिद्ध अभिनेता आहे, ज्याचं नाव डॉक्टर अमोल कोल्हे. अमोल कोल्हे यांनी काल परवा एक विधान केलं. विधानसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर जे काय महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आत्ममंथन वगैरे सुरू झालेलं आहे किंवा आरोप प्रत्यारोपाची राळ उडवली जाते, अशा वेळेला शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं एक संमेलन भरवण्यात आलं होतं. त्याला मंथन शिबिर वगैरे काहीतरी नाव दिलं होतं. की लोकसभेत, विधानसभेत ज्या निवडणुका झाल्या त्याचा पक्षावर कोणता परिणाम झालाय आणि या पुढची वाटचाल आणि पक्षाचं भविष्य याविषयीचं मंथन या बैठकीतून व्हायचं होतं. आणि तिथे जे वेगवेगळे वक्ते, नेते वगैरे बोलले, त्यामधले एक वक्ते होते शिरूरचे खासदार अमोल कोल्हे. आणि त्यांनी आपल्या पक्षावर बोलता बोलता आपल्या मित्र पक्षावर सुद्धा टिप्पणी केली की पाठ मोडली असताना परत एकदा काँग्रेस पक्ष ताठ मानेने, ताठ पाठ करण्याने उभा राहण्याच्या परिस्थितीत नाहीये. तो त्यातून उठून उभा राहायला तयार नाहीये पराभवातून काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये. आणि शिवसेना पक्ष झोपेतून जागा व्हायला तयार नाही, असं मतप्रदर्शन अमोल कोल्हे यांनी केलं. आणि ते करताना त्यांनी आणखीन एक गोष्ट बोललेली आहे. तिच्याकडे फारसं कोणी गंभीरपणे बघितलेलं नाही की ही जी परिस्थिती आहे की विरोधातलं राजकारण करणारी जी महाविकास आघाडी आहे, या महाविकास आघाडीतले दोन मित्र पक्ष अशा प्रकारे निष्क्रिय आणि निष्प्रभ झाले असताना राष्ट्रवादी शरद पवार गट नावाचा जो पक्ष आहे, त्या पक्षाला आपला विस्तार आणि व्याप वाढवण्यासाठी भरपूर जागा, स्पेस उपलब्ध आहे, असं अमोल कोल्हे यांनी विधान केलंय. हे गंभीरपणे लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. अर्थात काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांच्याकडून याची गंभीर दखल घेतली जाईल असं मला वाटत नाही. कारण विचारच करायचा नाही. आणि शिवसैनिकांची, उबाठा शिवसैनिकांची, उद्धवनिष्ठांची बुद्धी ही गुडघ्यात असते, असं तुमचे चंद्रकांत खैरेंनीच सांगितलेलं आहे. पण जे वाक्य अमोल कोल्हे बोलले ते माझ्या दृष्टीने गंभीर आहे की विरोधी पक्षामध्ये आपलं स्थान बळकट करण्याची संधी, अपूर्व संधी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आहे, असं अमोल कोल्हे म्हणतात. त्यात भरपूर तथ्य आहे. एका बाजूला ते काँग्रेस आणि उबाठा शिवसेना यांच्या गाफीलपणामुळे त्यांची जागा आपण हळूहळू करत बळकावू शकतो, असं आपल्या पक्षाच्या गटाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सुचवत आहे. आणि दुसरीकडे महायुतीचं नेतृत्व करणारा भारतीय जनता पक्ष आहे, त्याच्या नेतृत्वाला आणि महायुतीच्या नेत्यांना ठणकावून सांगतायत की हरकत नाही, महाविकास आघाडीचा पराभव झाला असेल, पण आमच्याकडे अजूनही या वयात लढणारा शरद पवार सारखा सेनापती असेल तर महाराष्ट्रामध्ये जी विरोधी राजकारणामध्ये प्रचंड पोकळी निर्माण झालेली आहे, ती पोकळी व्यापण्याची क्षमता आमच्या पक्षामध्ये आहे, असं अमोल कोल्हे भाजपला आणि महायुतीलाही ठणकावून सांगत आहेत. आणि म्हणून
ते काँग्रेसबद्दल पाठ करण्याबद्दल काय बोलले किंवा शिवसेना उबाठाच्या झोपेबद्दल काय बोलले याच्यावर चर्चा करण्यापेक्षा किंवा महाविकास आघाडी फुटली का याच्यावर चर्चा करण्यापेक्षा अमोल कोल्हे किंवा पर्यायाने शरद पवार यांचं आत्ता लक्ष काय आहे, उद्दिष्ट काय आहे त्याकडे बघितलं पाहिजे. जितके मित्र पक्ष आणि विरोधातलं राजकारण विस्कटत जाईल आणि निष्प्रभ होत जाईल तितकं तिथे घुसून त्यांचा जो स्पेस आहे, अवकाश आहे, तो व्यापला तर आपलं बळ वाढू शकतं. एक गोष्ट आहे की उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस असेल किंवा जे जे कोणी महायुती आणि भाजपच्या विरोधातली जनता आणि मतदार आहेत ते विरोधी पक्ष नाकर्ते ठरले म्हणून निष्क्रिय बसत नसतात, ते पर्याय निर्माण करतात. गेल्या 75-70 वर्षातलं राजकारण आणि निवडणुका यांचा बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला असं दिसेल की 1957 पासून काँग्रेस हटवण्याची मानसिकता मतदारांमध्ये दिसत होती आणि 50%हून अधिक मतदार हा काँग्रेसला हटवण्यासाठी विविध पर्यायांवर प्रयोग करत होता. पण एकत्र येणारे, आघाड्या बनवणारे विविध पक्ष, लहान मोठे आणि क्षेत्रीय पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष, विचाराधिष्ठित पक्ष, मतदाराकडून मिळणारा जो कौल होता, इशारा होता, त्याचा त्याची दखल घेऊन काँग्रेसला एक भक्कम पर्याय देऊ शकत नव्हते. तर मतदार तो पर्याय निर्माण करत गेला, ज्यातून भारतीय जनता पक्ष नावाचा एक राष्ट्रीय पक्ष उभा राहिला. जनसंघ म्हणून काम करणाऱ्या पूर्वीच्या भाजपने 1977 मध्ये 4 पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष बनवला. त्यात जनसंघ सुद्धा विलीन झाला होता. पण ती एकजूट टिकत नाही म्हटल्यानंतर वेगळा झालेला जनसंघ भारतीय जनता पक्ष या नावाने उभा राहिला. आणि हळूहळू करत कधी आघाडीचं राजकारण तर कधी स्वबळाचं राजकारण असं करता करता देशाच्या अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाय रोवून उभं राहण्याचं राजकारण केलं. सोयीचं असेल तेव्हा तुम्ही 57 बघा, 67 बघा, 77 बघा, 97 बघा, 87 बघा, भाजप हा एकाच वेळेला आपला स्पेस वाढवत वाढवत आघाडीचं राजकारण करायचा पण आपला स्पेस वाढवत होता. त्यामुळे 80 साली जेव्हा जनता पक्ष पराभूत झाला आणि दुभंगला तेव्हा वेगळा झालेला भारतीय जनता पक्ष हळूहळू करत काँग्रेस विरोधाचा स्पेस आपण बळकावत जायचं याच भूमिकेत राहिला. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या 3 राज्यामध्ये भाजपचं प्राबल्य होतं. पण उरलेल्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कुठल्या ना कुठल्या मित्र पक्षाबरोबर जावं लागत होतं. आणि ते पक्ष जितक्या चुका करतील तितका हळूहळू करत तिथला काँग्रेस विरोधी स्पेस भाजप बळकावत गेला. आणि आज देशाच्या 12-14 राज्यामध्ये भाजप स्वबळावर किंवा मित्र पक्षांच्या मदतीने सत्तेत बसलेला आहे. जी गोष्ट भाजपने गेल्या 40-50 वर्षात अत्यंत पद्धतशीरपणे आणि ठरवून केली आणि देशभरचा देशव्यापी काँग्रेस विरोधी अवकाश होता, स्पेस होता, तो भाजपने व्यापला. तीच गोष्ट अमोल कोल्हे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंथनामध्ये सांगतायत की आपले मित्र पक्ष जर निष्क्रिय राहणार असतील, झोपेतून उठणार नसतील तर त्यांनी व्यापलेली जागा आहे ती सुद्धा राष्ट्रवादी शरद पवार गटाला व्यापता येईल असंच अमोल कोल्हेंना सांगायचं आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये भाजप कसा विस्तारत आणि वाढत गेला याचा गेल्या 30-40 वर्षातल्या निवडणुकींचा अभ्यास करा. मग तुमच्या लक्षात येईल की जे मूलतः अँटी काँग्रेस, काँग्रेस विरोधी पक्ष होते ते विरोधी राजकारण सोडून काँग्रेस बरोबर जात भाजप विरोधाचं राजकारण करायला लागले. तसतसा त्या काँग्रेस विरोधी पक्षांचा स्पेस भाजप बळकावत गेला. रिकामी तुम्ही जागा करा
तिथे हवा येते, व्हॅक्यूम हवा भरून काढते. अमोल कोल्हे नेमकं ते करत आहेत. पण त्याच वेळेला अमोल कोल्हे यांचं आणखीन एक वक्तव्य आहे त्याच वेळेचं, की शिवसेना झोपेतून जागं व्हायला तयार नाही. उभाठा शिवसेना झोपेतून जागी व्हायला तयार नाही, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे. आणि शिवसेना कुठल्या झोपेतून जागं व्हायला तयार नाही, अशी कुठली झोप? तो पहिलं म्हणजे उद्धव ठाकरेंचंच एक विधान आहे 2019-20 मधलं, की कमीत कमी आमदार असताना सुद्धा मुख्यमंत्री पद कसं मिळवायचं हे मला शरद पवारांकडून शिकता आलं. हे उद्धव ठाकरे यांचं वाक्य आहे. ते मुख्यमंत्री पद कमीत कमी आमदार असताना सुद्धा बळकावलं. पण ते मुख्यमंत्री पद गेल्यानंतर 3 वर्ष उलटत आली तरी उद्धव ठाकरे त्या मुख्यमंत्री पदाच्या रुबाबातून आणि भ्रमातून बाहेर पडायला तयार नाही. अमोल कोल्हे नेमकं त्या गोष्टीकडे लक्ष वेधत आहेत. उद्धव ठाकरे म्हणजेच उबाठा आहे. आणि उबाठा शिवसेना त्या मुख्यमंत्री पदाची जी झिंग आहे, ती नशा आहे, त्यातून उद्धव ठाकरे म्हणजेच उबाठा शिवसेना अजूनही बाहेर पडायला तयार नाही, असंच एक अमोल कोल्हे यांना म्हणायचं आहे. लोकसभेमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढताना आणि हिंदुत्वाची कास सोडली असताना सुद्धा मुस्लिम आणि दलित मतांवर 9 जागा जिंकल्यामुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा 2 जागा जास्त असल्यामुळे किंवा भाजपचा आकडा 23 वरून 9 पर्यंत खाली आला असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना तो आपला प्रचंड विजय वाटला. आपण 19 मध्ये भाजपला लाथ मारली, त्यालाच मतदारांनी होकार दिलाय, अशी जी झिंग होती उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा, त्यातून उद्धव ठाकरे आणि उबाटा शिवसेना बाहेर पडायला तयार नाहीत, असंच अमोल कोल्हेंना सांगायचं. पण हा जितका त्यांचा इशारा हा उद्धव ठाकरे आणि उबाटा शिवसेनेकडे रोखलेला आहे, तितकाच तो भारतीय जनता पक्षाला सुद्धा लागू होतो. भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं. 149 जागा लढवताना एकाही जागी भाजपने डिपॉझिट गमावलं नाही आणि 132 जागा निवडून आणल्या. याचं मला कौतुक आहे. मी उघडपणे भाजपचा समर्थक आहे. पण भाजप चुका करणार असेल, मूर्खपणा करणार असेल, तर मी त्याचं समर्थन करणाऱ्यातला नाही. आणि म्हणून मला आत्ता हा विषय अमोल कोल्हेंच्या त्या वक्तव्यावरून घेताना माझा विषय हा प्रत्यक्षात भाजपला कानपिचक्या देण्याचा आहे. अमोल कोल्हे जे म्हणतात की शिवसेना उबाठा ही झोपेतून जागी व्हायला तयार नाही किंवा नशेतून बाहेर पडायला तयार नाही, मला असं वाटतं की विधानसभेचे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रातला भाजप सुद्धा मिळालेल्या यशाच्या नशेतून आणि गुंगीतून बाहेर पडायला राजी दिसत नाही. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागून गेलेले आहेत आणि त्याला आता जवळजवळ 1.5 महिना उलटून गेलेला आहे. यानंतरचं सगळ्यात महत्वाचं आणि तुलनेने शेवटचं आव्हान म्हणजे मुंबई महापालिका आहे. मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या राजकारणाचं आणि राजकीय अस्तित्वाचा उगम आहे. शिवसेनेचं आव्हान हे भाजपला पेलायचं असेल तर मुंबई महापालिकेच्या नाड्या या शिवसेनेच्या हाती गेल्या नाही पाहिजेत, किंबहुना शिवसेनेच्या नव्हे तर उद्धव ठाकरेंच्या हाती गेल्या नाही पाहिजेत. याला भाजपने प्राधान्य दिलं पाहिजे. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होऊन महापालिका ही उद्धव ठाकरेंच्या हाती जाणार असेल तर तो भाजपच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतरचा मोठा पराभव असेल. आणि म्हणूनच विधानसभा निवडणूक जिंकून आपला मुख्यमंत्री बसवला
या गुंगीतून भाजपला बाहेर पडणं आवश्यक आहे. नजीकच्या काळात जेव्हा केव्हा 2 महिने, 5 महिने, 8 महिने मुंबई महापालिका निवडणुका होतील, त्यामध्ये मुंबई महापालिकेवरून उद्धव ठाकरे यांचा वरचष्मा संपवणे, शिवसेनेचा नाही म्हणते मी, मी उद्धव ठाकरे यांचा मुंबई महापालिकेवरचा वरचष्मा संपवणे याला प्राधान्य देतो. कारण गेल्या 25 वर्षात हळूहळू करत उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका ही जणू काय आपली बँक बनवून टाकली. त्यांच्यावर शेकड्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. आणि ज्या प्रकारे या 25 वर्षात समजूत वाढत गेली, त्या समजुतीमध्ये उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र फक्त टक्केवारी हा शब्द ऐकत बसले. सत्तांतर घडून आपलं मंत्रीपद आणि पित्याचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर एकनाथ शिंदे असोत किंवा भाजप असो, याच्यावर जे जे आरोप आदित्य ठाकरे करतात, त्यामध्ये मुंबई महापालिकेतल्या टक्केवारीचाच आरोप जास्त असतो. कुठे काम अडलंय, कुठे काम नडलंय याच्याबद्दल बोलत नाही, प्रोजेक्ट बद्दल बोलत नाही, टक्केवारीबद्दल बोलतात. आणि त्याचं कारण साफ आहे की उद्धव ठाकरे यांनी महापालिकेचं राजकारण आपल्या हाती घेतल्यापासून महापालिका हा टक्केवारीचा विषय बनवून टाकला. आणि त्या टक्केवारीच्या जंजाळातून जोपर्यंत मुंबई महापालिका मुक्त केली जात नाही, तोपर्यंत मुंबईकराला भ्रष्टाचारापासून आणि असुविधांपासून मुक्ती मिळणार नाही. मला असं वाटतं की भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात असायला हरकत नाही, पण त्यापेक्षाही देशाची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी ही उद्धव ठाकरे यांच्या गुलामीतून मुक्त झाली पाहिजे. तर ती करण्याची क्षमता आज भाजप आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या आघाडीमध्ये, युतीमध्ये आहे. आणि म्हणूनच सरकार बनलं, पालकमंत्री वगैरे वगैरे या घोळात अडकण्यापेक्षा भाजपने ताबडतोबीने मुंबई महापालिका जिंकण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे. त्यामध्ये अजितदादा असोत किंवा एकनाथ शिंदे असोत, यांची काय मदत होईल. महापौर कदाचित एकनाथ शिंदेचा करा, त्यांच्या गटाच्या शिवसेनेचा करा. शिवसेनेपासून मुक्ती असं मी म्हणत नाहीये. मी उद्धव ठाकरे यांच्यापासून मुंबई महापालिकेला मुक्ती देणं असे शब्द वापरतोय. आणि त्यामुळे प्राधान्य एकट्या भाजपचा मुंबईत महापौर होणं असं नाहीये. आव्हान जे आहे हे युतीचा महापौर होणं, आणि युतीचा महापौर होताना उद्धव ठाकरे यांच्या कब्जातून मुंबई महापालिकेची मुक्ती करणं याला प्राधान्य असलं पाहिजे. आणि ते प्राधान्य द्यायचं असेल तर मग आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईचा भाजपचा नवा अध्यक्ष नेमून त्याला आत्तापासून महापालिका जिंकण्याच्या तयारीसाठी कामाला झुंपणं अगत्याचं आहे. त्यामध्ये आशिष शेलार मला वाटतं आत्ता मंत्री झालेत, तरी भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे विभागीय अध्यक्ष आहेत. तेही जोमाने काम करू शकतात, पण त्या दृष्टीने कुठच्याही हालचाली दिसत नाहीत. घरोघरी जाऊन काय ते सदस्य संख्या वाढवणं वगैरे वगैरे मान्य मला, पण त्यापेक्षाही वॉर्ड पातळीवर, विधानसभा पातळीवर आणि लोकसभा पातळीवर भाजपने पुढाकार घ्यावा लागेल. आणि त्या त्या वॉर्ड पातळीवर आणि विधानसभा लोकसभा पातळीवर मित्र पक्षांबरोबर समन्वय साधून महापालिकेला यश मिळवणं अगत्याचं आहे. आणि त्यासाठी त्याआधी विधानसभेच्या यशाच्या नशेतून बाहेर पडणं आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीसांना मी स्पेसिफिकली म्हणेन की सत्कार वगैरे खूप झाले, आता प्राधान्य आहे हे मुंबई महापालिकेला आहे. आणि जर तुम्ही करणार नसाल तर मग तुमच्या मित्र पक्षांना आणि तुमच्या शत्रू पक्षांना
मुंबई महापालिकेचा स्पेस व्यापणं, कब्जा करणं सोपं होणार असतं. तुम्ही जितके निष्क्रिय राहता आणि तुमच्या विरोधातले जितके सक्रिय होतात, तेवढं तुमचं अपयश तुम्ही आमंत्रित करत असता. आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपने विधानसभा निवडणुकीच्या यशाच्या गुंगीतून आणि झोपेतून, स्वप्नातून बाहेर पडावं. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आत्तापासून प्रदेश अध्यक्ष, कदाचित त्यांची मुदत संपली असेल तर नवा अध्यक्ष आणा आणि तरुण, अतिउत्साही, सगळी जबाबदारी डोक्यावर घेऊन झुंजण्याची इच्छा असलेला अमित साटम सारखा, ज्याला स्वतःचा नगरसेवक असतानाचा सुद्धा महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे, असा तरुण उमदा नेता जर भाजपने मुंबईचा अध्यक्ष बनवला तर ही मोहीम यशस्वीरित्या राबवली जाऊ शकते. पण त्यासाठी विधानसभा यशाच्या झोपेतून बाहेर पडावं लागेल. अमोल कोल्हे जे म्हणतात, स्पेस आहे. तुम्ही जितके झोपेत राहाल, निष्क्रिय राहाल, तेवढा इतरांना स्पेस मिळतो. मला असं वाटतं की भाजपने विधानसभा विसरून बीएमसीच्या कामाला लागलं. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.